एकीकडे मोसंबीचा आगार, स्टील उद्योगाचं केंद्र, तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र ओळख असलेल्या जालन्याची आणखीन एक ओळख आहे, ती म्हणजे रावसाहेब दानवे। नमस्कार, मी प्रसाद यादव, एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड, पर्यायाने रावसाहेब दानवेंचा बालेकिल्ला मानला जातो। 2009चा अपवाद वगळता 1999 पासून या मतदारसंघावर दानवेंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले। भाजपच्या अनुभवी आणि 35 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाहीये। जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस परंपरागत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता जरी असली तरी याच मतदारसंघावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील दावा करण्यात आलाय। शिवाय राज्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पडली, त्याच जालना जिल्ह्यात मनोज जरांगेंचा लोकसभेच्या निवडणुकीवर प्रभाव असल्याने मतदारसंघात यावेळी निवडणुकीची झुंजार खेळी येऊ शकते, यात काहीच शंका नाही। देशात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे। राज्यातील अन्य मतदारसंघात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे। जालन्यात मात्र भाजपचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांचं नाव जाहीर झालंय। असे असले तरी दानवेंना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून एकही नाव पुढे आलेले नाहीये। त्यामुळे सलग 5 वेळा निवडून आलेले दानवे 6व्यांदा दिल्लीवारी करतील की नाही हे पाहावं लागेल। जालना लोकसभेची रचना। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण या एकूण 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो। मतदारसंघाचा इतिहास। एकेवेळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। बाळासाहेब पवार, अंकुशराव टोपे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या वतीने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। 1991 साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता। हा काँग्रेसचा आजपर्यंतचा शेवटचा विजय। 1996 पासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली। 60 टर्म या मतदारसंघावरती भाजपचंच वर्चस्व आहे। यातील 5 टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचा विजय झालाय। सध्या या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे? जालन्यात कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार आहेत। भोकरदनमध्ये संतोष दानवे भाजपचे आमदार, बदनापूर नारायण कुचे भाजपचे आमदार आहेत, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, पैठणमध्ये संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, फुलंब्रीमध्ये हरिभाऊ बागडे भाजपचे आमदार। 2019 निवडणुकीतील निकाल काय सांगतायत? रावसाहेब दानवे 6,98,019 मते पडली आहेत। विलास अवतडे काँग्रेसचे 3,65,204 मते। डॉक्टर शरदचंद्र वानकडे वंचितकडून लढले होते, 77,158 मतं पडली आहेत त्यांना। तर एकंदरीतच काय 2019 मध्ये रावसाहेब दानवे यांचा 3,32,815 मतांनी विजय झालाय। महाविकास आघाडीत जागा कोणाला, कोणकोणते उमेदवार इच्छुक? भाजपमधून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवार अजून ठरलेला नाही। त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढताना दिसते। अर्थात तुल्यबळ उमेदवारांच्या प्रतीक्षेत असलेल्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या परंपरागत दाव्यानुसार काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे। या मतदारसंघात काँग्रेसकडून ओबीसी नेते सत्संग मुंडे यांचं देखील नाव इच्छुकांमध्ये। दरम्यान सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसकडून ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेते देखील आग्रही आहेत। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोते यांनी देखील ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्याची मागणी केली आहे। ते देखील रावसाहेब दानवे यांच्या विरोधात 2 हात तयार करण्यासाठी तयार झाले। याशिवाय नुकतेच काँग्रेसमधून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले डॉक्टर संजय लाखे पाटील हे देखील इच्छुक आहेत। सध्या तरी महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे हे नक्की। मनोज जरांगेचा प्रभाव। मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातूनच रावसाहेब दानवे आणि कोणाची फाईट होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। जिल्ह्यात जरांगे यांना मिळालेला पाठिंबा पाहता समाजातील सरकार विरोधात वातावरण निवडणुकीच्या मतदानात परिवर्तन झाल्यास याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या विषयात कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही।
तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेते आणि त्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता स्थानिक पातळीवर मनोज जरांगे आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्षपणे टीका टिप्पणी झाली आहे। शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून निवडणुकीत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। साहजिकच याचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला बसणार आहे। एकंदरीतच काय तर इतिहास पाहिला तर रावसाहेब दानवेंना विजय हा सोपा दिसत असला तरी मनोज जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास लोकसभा निवडणूक दानवेंना जड जाईल यात काहीच शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।